आज मी बनवणार आहे कारल्याची चटणी. तर आहे ना, त्याला कापून मिठाच्या पाण्यात टाकलं होतं मी. जिरी, मोहरी आणि हिंग, कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची आणि कांदा टाकून चांगली फोडणी करून घेतली. चांगलं फ्राय करून घेतलं त्याला. मग ते कारलं टाकलं मी त्यात. चांगलं फ्राय करून घेतलं. मग मीठ टाकायचं त्याच्यावरून चांगलं आणि याला झाकून ठेवायचं. पाणी नाही टाकायचं. मीठ टाकल्यावर चांगलं पाणी सुटतं याला. तर कोथिंबीर टाकून घेतली आणि मग चांगलं झाकून ठेवलं याला मी. तर हे झालं. याच्यामध्ये मी प्रवीण मसाला टाकला होता शेवटला, तर हे चांगलं दिसतंय. नंतर काल गणपतीची पूजा होती, तर तिथं मोदक वगैरे बनवलेले होते. ते प्रसादसुद्धा आलं होतं. तर घरातले कपकेक्स आणि नारळाच्या लाडू होते. तर कसं वाटलं तुम्हाला हे व्हिडिओ छोटासा? तर आजपासून मी असं ठरवलं की माझ्या वॉईसमध्येच तुम्हाला ते व्हिडिओ दाखवणार. तर तुम्हाला कसं वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.